नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय। नवीन प्रकरण जे आपण इथं घेतलंय विद्युत शक्ती, विद्युत शक्ती किंवा ही जी एक प्रकारची ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात करतो। म्हणजे आपण घर असेल, शाळा असेल किंवा दवाखाने असतील, मोठमोठे कारखाने असतील, या सगळ्या ठिकाणी विद्युत शक्तीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातोय। आता ही जी विद्युत शक्ती आहे किंवा हा जो विद्युत प्रवाह आहे, तो विद्युत प्रवाह वाहतो कसा, निर्माण कसा झालाय किंवा का निर्माण झालाय, आणि जेव्हा विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे किंवा त्याच्यावर नियमन ठेवणारे घटक कोणते आहेत, किंवा विद्युत शक्तीचा औष्णिक परिणाम काय येतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत। आणि त्यामुळे सुरुवातीला आपण घेऊया की विद्युत प्रवाह म्हणजे काय, केव्हा विद्युत प्रवाह वाहतो असं आपण म्हणतो। समजा आपण उदाहरण घेतलं पाण्याचं, की पाण्याचा प्रवाह वाहताना आपल्याला दिसतो किंवा हवा पण वाहताना आपल्याला दिसते, ज्याला आपण वारा म्हणतो। तसंच विद्युत प्रवाहाचं सुद्धा वहन हे केलं जातं। समजा आपण उदाहरण घेतलं की एखादी अशी वाहक तार आहे, धातूची तार आहे, वाहक तार आहे, त्यामध्ये आपल्याला तांब्याची तार बघायला मिळते। आपण ही नुसतीच अशी धरली तर यामधून आपल्याला विद्युत प्रवाह वाहताना दिसत नाही आहे। पण जेव्हा याच धातूच्या तारेला, किंवा आपण याला वाहक असा पण शब्द वापरू शकतो, जेव्हा या वाहकाला किंवा या धातूच्या तारेला आपण जेव्हा सेल जोडू किंवा बॅटरी जोडू, त्याला विद्युत बटन पण असेल, हे जेव्हा जोडू तेव्हा त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन होईल। आता विद्युत प्रवाहाचं वहन होते की नाही हे समजण्यासाठी आपण एखादा लहानसा विद्युत बल्ब पण लावू शकतो। जर तो पेटला तर विद्युत प्रवाहाचं वहन होतं हे आपण सांगू शकतो, आणि जर तो पेटला नाही तर विद्युत प्रवाह बंद आहे किंवा खंडित आहे हे आपण सांगू शकतो। अगदी सोपं साधं असणारं असं विद्युत मंडल आपण इथं बघू शकतोय। इथं मी एक आकृती काढली आहे या पद्धतीनं। काय दाखवले इथं, तर ही वाहक तार आहे, धातूची असणारी तार आहे। या तारेला इथं आपण घट जोडलेले आहेत, विद्युत घट किंवा आपण सेल म्हणतो किंवा बॅटरी असेल। इथं के म्हटलंय, के म्हणजे हे विद्युत बटन आहे, विद्युत कळ आहे, आणि इथं जे आपण दाखवलेलं आहे हा विद्युत बल्ब आहे। त्यामुळे लहानसं असणारं असं विद्युत मंडल हे आपण दाखवलं आहे। अशाच विद्युत मंडलामधून विद्युत प्रवाहाचं वहन होतं की नाही हे आपल्याला इथं बघायचं आहे। बघूया, अशाच प्रकारची जोडणी इथं आपण केलेली आहे। इथं जर बघितलं तर इथं सेल दिसत आहेत, ही वाहक तार आहे, आणि वाहक तारेला इथं आपण एक बल्ब लावलेला दिसतोय। इथं स्विच किंवा हे विद्युत बटन इथं आपण जोडले। जेव्हा आपण हे सेल एकमेकांना जोडू आणि विद्युत बटन चालू करू तेव्हा इथं आपल्याला बल्ब पेटलेला हा दिसून येतोय। म्हणजे आपण जेव्हा विद्युत बटन चालू केलं तेव्हा बल्ब पेटलेला आपल्याला दिसतोय, आणि विद्युत बटन आपण बंद केलं तर बल्ब हा पेटलेला आपल्याला दिसत नाही आहे। बघा इथं बल्ब पेटलेला दिसतोय। आता मी बटन चालू केलेलं होतं, आता मी बटन बंद करते। बंद केल्यामुळे बल्ब पेटणं बंद झालं। हे जे मंडल आहे, ज्याला आपण विद्युत मंडल म्हटलं, असं सोपं साधं विद्युत मंडल आपण सांगू शकतो। मग हे जे इथं विद्युत प्रवाहाचं वहन झालं, तर हे विद्युत प्रवाहाचं वहन झालं म्हणजे काय, तर एकक कालामध्ये, हे कमीत कमी कालावधीमध्ये ठराविक क्षेत्रफळामधून जी विद्युत धारा वाहते किंवा जो विद्युत भार वाहतोय, म्हणजे इथं आपण ही जी तार घेतलेली होती या तारेमधून विद्युत धारेचं वहन इथं झालं किंवा विद्युत भाराचं वहन झालं, आणि म्हणून तो बल्ब पेटला। तिथं ही जी धारा किंवा हा भार जो वाहतोय त्या वाहकामधून, ज्यालाच म्हटलं जातं विद्युत प्रवाह। मग याच्यावरून आपण विद्युत प्रवाहाचं सूत्र कसं तयार करू शकतो, बघा इथं आपण याच गोष्टी लिहिल्यात। विद्युत प्रवाह, जो वाहणारा विद्युत प्रवाह आहे तो कुठल्या सूत्राने आपण सांगू शकतो, तर या ठिकाणी दोन गोष्टी आपण घेतलेल्या होत्या की वाहणारा विद्युत भार किती आहे आणि किती वेळेसाठी तो विद्युत भार वाहतोय, आणि म्हणून सूत्र लिहिताना आपण या पद्धतीने लिहिलं, विद्युत प्रवाह बरोबर विद्युत भार छेद वेळ। आता याचसाठी आपण इथं अक्षरं घेतलेत आणि अक्षरावरून सुद्धा
इथं आपण हेच सूत्र पुन्हा एकदा लिहिलंय. विद्युत प्रवाह ज्याच्यासाठी आपण अक्षर घेतले I, विद्युत भार ज्याच्यासाठी अक्षर घेतले Q आणि वेळ ज्याच्यासाठी अक्षर घेतलेलं आहे T. त्यामुळे हे सूत्र आपल्याला मिळालं I = Q/T. आता याच्यावरून आपल्याला विद्युत प्रवाहाची व्याख्या ही सांगायची आहे. काय सांगू विद्युत प्रवाहाची व्याख्या? हा जो विद्युत प्रवाह आहे, हा विद्युत प्रवाह या सूत्रावरून आपण काय सांगू शकतो बघा. ही वाहक तार आहे. या वाहक तारेच्या आंतरछेदातून समजा T या वेळेमध्ये Q एवढ्या विद्युत भाराचं वहन होत असेल तर विद्युत प्रवाह I हा इथं दर्शविला जातो. त्यामुळे विद्युत प्रवाह I या पद्धतीनं व्याख्या आपण त्याची सांगू शकतो. पुन्हा एकदा सांगते बघा, लक्षात आली का? वाहकाच्या आंतरछेदातून T या वेळेमध्ये Q एवढा विद्युत भार वाहत असेल तर वाहणारा विद्युत प्रवाह हा I एवढा असतो. त्यामुळे विद्युत प्रवाहाची व्याख्या आपण या पद्धतीनं ही सांगू शकतो. आता यात सगळ्यांची एककं घेऊन सुद्धा आपण पुन्हा एकदा व्याख्या ही घेऊ शकतो. मग प्रत्येकाचे एकक इथं आपण काय घेतलंय? SI पद्धतीमध्ये असणारे एकक. या एककांवर आधारित तुम्हाला एक मार्कचे प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. इथं आपण विद्युत प्रवाह I घेतलाय. विद्युत प्रवाहासाठी जे एकक आपण घेतले SI पद्धतीतील एकक ते इथं एम्पियर घेतलेलं आहे. इथं विद्युत भार आहे. या विद्युत भाराचं एकक आपण इथं घेतले कुलम. वेळ आहे. वेळेचं कमीत कमी एकक घेतलंय सेकंद. त्यामुळे हेच सूत्र आपण एकक वापरून पुन्हा एकदा लिहिलेलं आहे. समजलं का बघा? I एम्पियर, Q कुलम, T सेकंद. आता याच्यावरून आपल्याला पुन्हा एकदा एकक वापरून विद्युत प्रवाहाची व्याख्या सांगायची आहे. म्हणजे समजा आपल्याला विचारलं असं की 1 एम्पियर विद्युत प्रवाह वाहतो, याचा अर्थ काय आहे? 1 एम्पियर विद्युत प्रवाह वाहतो याचा अर्थ तिथं एकक वापरलेला आहे आणि विद्युत प्रवाहाची व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. तर आपल्याला या दोघांची सुद्धा एकक वापरावी लागतील आणि त्यावरून आपल्याला व्याख्या सांगावी लागेल. मग कशी सांगू आपण व्याख्या? मगाशी जी व्याख्या बघितली तीच व्याख्या आपल्याला पुन्हा एकदा घ्यावी लागेल. फक्त तिथं एककांचा समावेश करावा लागेल. वाहक आहे. वाहकाच्या आंतरछेदातून 1 सेकंद वेळेमध्ये 1 कुलम विद्युत भार वाहत असेल तर वाहणारा जो विद्युत प्रवाह असतो तो विद्युत प्रवाह 1 एम्पियर असतो असं म्हटलं जातं. बघा लक्षात आलं का? पुन्हा एकदा व्याख्या सांगते. 1 सेकंदामध्ये किंवा 1 सेकंद वेळेमध्ये 1 कुलम एवढा विद्युत भार वाहत असेल तर 1 एम्पियर विद्युत प्रवाह वाहतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ही एकक वापरून सुद्धा या पद्धतीनं आपण व्याख्या विद्युत प्रवाहाची ही सांगू शकतो. हेच आपण इथं अक्षर घेऊन लिहिलेलं आहे. एम्पियर, या एम्पियरसाठी इथं अक्षर घेतले A, कुलम ज्याच्यासाठी अक्षर घेतले C, सेकंद ज्यासाठी आपण नेहमी अक्षर घेतो S. त्यामुळे 1A = 1C आपण 1S असं हे एकक वापरून असणारं सूत्र इथं तयार होतं. काही वेळा याच्यामधला अजून एक प्रश्न विचारला जातो की 1 कुलम म्हणजे किती भार, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो भाग आपण इथं लिहिला आहे. 1 कुलम भार. 1 कुलम भार याचा अर्थ होतो 6 × 10⁸ इलेक्ट्रॉनवर असणारा एकूण भार. जो एकूण 6 × 10⁸ इलेक्ट्रॉनवर असणारा जो एकूण भार असेल तो एकूण भार म्हणजे 1 कुलम असणारा भार असेल. मग 1 इलेक्ट्रॉन घेतला आपण तर 1 इलेक्ट्रॉनवर किती भार असतो? तर 1 इलेक्ट्रॉनवरचा जो भार आहे तो 1 इलेक्ट्रॉनवरचा भार एवढा असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढा एका इलेक्ट्रॉनवर असणारा भार असतो. मग आता लक्षात आलं का बघा? इथं एकूण आपल्याला 1 कुलम भार काढायचा असेल तर 6 × 10⁻18 गुणिले आपल्याला 1.6 × 10⁻19 एवढे करावे लागतील आणि तेवढं जे उत्तर येईल तेवढं उत्तर म्हणजे 1 कुलम भार हा असू शकेल. त्यामुळे ही पण गोष्ट इथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये विचारली जाऊ शकते. आता इथं आपण घेत असताना एम्पियर हे एकक घेतले विद्युत प्रवाह मोजण्यासाठी.
मग ॲम्पियरपेक्षा जर कमी विद्युतभार वाहत असेल तर तो आपण कुठल्या एककामध्ये मोजू शकतो? तर ॲम्पियरपेक्षा लहान एककं सुद्धा इथं सांगितलेली आहेत. ती कोणती? तर त्याच्यापेक्षा लहान असणारं एकक जे आपण इथं लिहिलं आहे ज्याला म्हटलेलं आहे मिली ॲम्पियर. त्यामुळे हे मिली ॲम्पियर हे एकक येतं. त्याच्याही पेक्षा लहान असणारं एकक जर आपण घेतलं तर इथं एकक घेतलं जातं मायक्रो ॲम्पियर. त्यामुळे ॲम्पियरपेक्षा मिली ॲम्पियर लहान आहे, त्याच्यापेक्षा मायक्रो ॲम्पियर लहान आहे. त्यामुळे ॲम्पियरपेक्षा लहान असणारी अशी एककं की ज्या एककामध्ये सुद्धा विद्युत प्रवाह हा मोजला जाऊ शकतो. मग एक मिली ॲम्पियर म्हणजे किती ॲम्पियर? तर त्याचा संबंध आपण इथं लिहिला आहे. 1 मिली ॲम्पियर बरोबर 10⁻³ ॲम्पियर. किंवा 1 मायक्रो ॲम्पियर जर घेतलं तर 10⁻⁶ ॲम्पियर असा संबंध एकूण आपण इथं सांगू शकतो. हा एक भाग झाला आपला ज्याला आपण इथं म्हटलं विद्युत प्रवाह. आता हा जो विद्युत प्रवाह आहे इथं आपण लहानशी विद्युत मंडलाची आकृती काढली आहे. समजा हा विद्युत प्रवाह या वाहकामधून वाहतोय आणि हा वाहणारा विद्युत प्रवाह आपल्याला मोजायचा आहे. किती विद्युत प्रवाह त्याच्यातून वाहतोय हे मोजायचं आहे. तर आपण मोजू शकतो की नाही? तर त्यासाठी एक उपकरण आपल्याला वापरावं लागेल आणि ते उपकरण वापरून आपण वाहणारा विद्युत प्रवाह हा मोजू शकतो. म्हणजे काय? समजा याच आकृतीमध्ये मला विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एखादं उपकरण जोडायचं आहे. तर याच्याच मध्ये मी असं उपकरण जोडणार. ए असं मी म्हटलंय. हे ॲमीटर हे उपकरण असेल. हे ॲमीटर हे उपकरण जे विद्युत प्रवाहाचं वहन करण्यासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे ॲमीटर इथं जोडलं आहे आणि अशा जोडणीमध्ये जर आपण ॲमीटर जोडलं तर ॲमीटरवरचं वाचन आपण घेऊ शकतो आणि त्यावरून किती विद्युत प्रवाह यातून वाहतोय हे आपण शोधून काढू शकतो. आता हा जो ॲमीटर या विद्युत मंडलामध्ये जोडलेला आहे हा ॲमीटर एकसर जोडणीनं विद्युत मंडलामध्ये हा जोडला जातो. आता जी वार्षिक परीक्षा झाली त्या वार्षिक परीक्षेमध्ये हा प्रश्न इथं विचारलेला होता की विद्युत प्रवाहाचं वहन करण्यासाठी वहन मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं. ते इथं तुम्हाला समजलं. ॲमीटर हे उपकरण आणि हे उपकरण कुठल्या पद्धतीनं मंडलामध्ये जोडलं जातं असाही प्रश्न होता. तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळतंय की ॲमीटर हा एकसर पद्धतीनं मंडलामध्ये जोडला जातो. इथं आपल्याकडे हे उपकरण आहे. बघूया हे उपकरण इथं दिसतंय. इथं ए म्हटलेलं आहे. हे ॲमीटर उपकरण इथं दिसतंय आणि याच्यामध्ये एक काटा तुम्हाला दिसतोय आणि इथं आकडे पण दिसतात. जेव्हा आपण हे याला मध्ये जोडू आणि विद्युत प्रवाह चालू करू तेव्हा याच्यावरून विद्युत प्रवाहाचं वहन किती होतंय हे आपण सांगू शकतो. त्यामुळे हे उपकरण जे विद्युत प्रवाहासाठी मोजण्यासाठी हे वापरलं जाणारं उपकरण आहे. त्यानंतर प्रश्न पडतो की हा जो विद्युत प्रवाह वाहतोय हा विद्युत प्रवाहाचं वहन का झालं? त्याला कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत? तर एकतर आपण सांगू शकतो की ही जी आपण धातूची तार घेतली आहे या धातूच्या तारेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स विद्युत प्रवाहाचं वहन करताना हे आपल्याला दिसत आहेत. मग या विद्युत प्रवाहाचं वहन का होतं? म्हणजे समजा आपण उदाहरणं अशी घेतली की 2 टाक्या घेतलेल्या आहेत. एक वरती उंचावर असणारी टाकी आणि एक खाली असणारी टाकी आणि 2 टाक्या एकमेकांना नळीच्या सहाय्याने आपण जोडलेत. तर वरच्या टाकीतलं जे पाणी असेल ते खालच्या टाकीमध्ये येताना किंवा त्या पाण्याचा प्रवाह निर्माण झालेला हा आपल्याला दिसून येईल. म्हणजे पाण्याचा प्रवाह इथं का निर्माण झाला? तर 2 टाकीमधल्या पाण्याच्या पातळीमध्ये फरक होता आणि पातळीमधील फरकामुळे पाण्याचा प्रवाह तिथं निर्माण झालेला दिसला. समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं की एखादा उष्ण असणारा पदार्थ आहे आणि त्याच्या संपर्कात आपण थंड असणारा पदार्थ ठेवला तर आपल्याला काय दिसेल की तो थंड पदार्थ सुद्धा थोड्या वेळाने गरम झालेला हा दिसून येईल. याचा अर्थ काय? तर इथं पण उष्णतेचं वहन झालं. उष्णतेचं वहन इथं काय झालं? तर 2 पदार्थाच्या उष्णतेच्या पातळीमध्ये फरक होता आणि पातळीमध्ये फरक असल्यामुळे उष्णतेचं पण वहन झालेलं हे आपल्याला दिसून आलं. तसंच समजा आपल्याला उदाहरण बघायचं असेल की विद्युत प्रवाहाचं वहन होते. मग विद्युत प्रवाहाचं वहन का होतंय? समजा असं आपण उदाहरण घेतलं की इथं ए बिंदू आहे आणि इथं
बी बिंदू आहे. ए बिंदू आणि बी बिंदू. आता ए बिंदूकडे स्वतः ए बिंदूची ही विद्युत पातळी आहे आणि बी बिंदूची सुद्धा विद्युत पातळी आहे. ही जी विद्युत पातळी आहे, प्रत्येक बिंदूकडे असणारी जी विद्युतची पातळी आहे, ज्यालाच इथं आपण शब्द वापरलाय विद्युत विभव. हा जो विद्युत विभव आहे, या विद्युत विभवामध्ये जर फरक असेल तर विद्युत प्रवाहाचं वहन केलं जातं. म्हणजे समजा मी असं म्हटलं की ए बिंदूकडे विद्युत पातळी ही जास्त आहे आणि बी बिंदूकडची असणारी विद्युत पातळी कमी आहे, तर ए कडून बी कडे विद्युत प्रवाहाचं वहन होईल का? तर इथं दोन पातळीमध्ये विद्युतच्या पातळीमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. आणि जर विद्युत पातळीमध्ये असा फरक असेल तर त्याला मग इथं शब्द वापरला जातो विभवांतर. विभवामध्ये अंतर म्हणजे विभवाच्या विद्युतच्या पातळीमध्ये असणारा फरक, ज्याला म्हटलं जातं विभवांतर. त्यामुळे विभवांतर असेल तरच विद्युत प्रवाहाचं वहन हे केलं जाऊ शकतं. मग विभवांतर कोणामध्ये असतं? तर आपण इथं आता जो प्रयोग बघितला त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की इथं आपण सेल वापरलेला होता. हा जो सेल वापरला आहे, या सेलमध्ये बघितलात तुम्ही तर दोन टोकं दिसतात, एक धनध्रुव असतो आणि एक ऋणध्रुव असतो. ही जी दोन टोकं आहेत, धनध्रुव आणि ऋणध्रुव, यांच्या पातळीमध्ये हा फरक असतो आणि या फरकामुळे या घटामध्ये विभवांतर निर्माण झालेलं असतं आणि विभवांतर असल्यामुळेच मग त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन होताना हे आपल्याला दिसतं. पण आणि एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की जेव्हा आपण असा सेल वापरतो तेव्हा या सेलमध्ये रासायनिक क्रिया घडून त्याच्यातली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कार्य घडवण्यासाठी म्हणजे भार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी, विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी हा वापरला जातोय. आणि म्हणून आपण बघतोय की आपण जर सतत असे सेल वापरत गेलो तर सेल काय म्हणू आपण की बाद होतात, आपण ते वापरू शकत नाही कारण त्याच्यामधली सगळी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा ही खर्ची पडलेली आहे, वापरलेली आहे. त्यामुळे मग आपल्याला नवीन सेल इथं वापरावे लागतात. मग हा जो विभवांतर हा भाग येतोय, हे विभवांतर म्हणजे काय? म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा की विद्युत प्रवाहाचं वहन करायचं असेल, व्हायचं असेल तर विभवांतर, दोन टोकामध्ये विभवांतर असणं हे गरजेचं आहे. आणि विभवांतर निर्माण करण्यासाठी मग कोणतं उपकरण आपण वापरलं? तर विभवांतर निर्माण करण्यासाठी आपण सेल वापरला किंवा ज्याला आपण विद्युत घट असा शब्द देऊ शकतो किंवा बॅटरी आपण देऊ शकतो की ही उपकरणं जी विभवांतर निर्माण करण्यासाठी आपण वापरली आणि त्यामुळे त्याच्यातून विद्युत प्रवाहाचं वहन झालेलं हे आपल्याला दिसलं. मग विभवांतर म्हणजे काय काय सांगू शकतो आपण? इथं बघा आपण हा भाग इथं लिहिलेला आहे. समजा दोन टोकामध्ये ही ए आणि बी दोन टोकं आहेत, या दोन टोकामधलं विभवांतर आपल्याला सांगायचं आहे. तर काय सांगू शकतो आपण? तर विभवांतर सांगण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी घ्यायला लागतील. मगाशी मी म्हटलं की ए टोकाकडून बी टोकाकडे विद्युत भाराचं वहन होतं, विद्युत भाराचं वहन होतं म्हणजे कार्य घडलं. आणि म्हणून विभवांतर सांगायचे असतील तर इथं दोन गोष्टी येतात, एक तर केलेलं कार्य आणि विद्युत भार हे येईल. आता याच्यासाठी आपण इथं अक्षर घेतलेले आहेत. विभवांतरासाठी अक्षर आपण व्ही घेतलंय, कार्यासाठी अक्षर आपण यापूर्वी पण वापरलेलं आहे डब्ल्यू, आणि विद्युत भार तिथं पण आपण अक्षर वापरलेलं होतं क्यू. त्यामुळे हे सूत्र आपल्याला मिळतं व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. समजा विभवांतराची व्याख्या आपल्याला यावरून सांगायची आहे. काय सांगू? तर एकक विद्युत भार वाहण्यासाठी जे कार्य करावं लागतं किंवा जे कार्य केलं जातं त्यावरून आपण विभवांतर ही गोष्ट ही सांगू शकतो. आता याचवरून आपण पुढचं सूत्र घेतलं की ज्या सूत्रामध्ये आपण एकक घेतलेले आहेत विभवांतर. या विभवांतरासाठी आपण एकक घेतले व्होल्ट. व्होल्ट हे एकक. कार्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा एकक वापरलंय जूल. भारासाठी आपण तिथं एकक वापरलेलं होतं कुलम. त्यामुळे हेच सूत्र आपण एकक वापरून सुद्धा इथं लिहू शकतो. यावरून पण आपल्याला 1 व्होल्ट विभवांतराची व्याख्या
ही सांगता येते. काय सांगू? 1 व्होल्ट विभवांतर म्हणजे, तर आपल्याला हे आता घ्यावं लागेल. इथं 1 कुलम विद्युतभार वाहण्यासाठी 1 जूल एवढं कार्य हे करावं लागेल आणि ते कार्य करण्यासाठी त्यामधलं जे विभवांतर निर्माण झालेलं असेल ते विभवांतर असेल 1 व्होल्ट इतकं विभवांतर. त्यामुळे या एककांचा उपयोग करून सुद्धा आपण विभवांतराची व्याख्या ही लिहू शकतो. आता हेच आपण इथं लिहिलंय व्होल्ट, ज्याच्यासाठी अक्षर वापरलंय व्ही, जूल, जे, कुलम, सी हे वापरलंय. आणि मागच्या वर्षी आपण हेच सूत्र कसं लिहितात हे पण बघितलेलं होतं. हेच सूत्र जर आपल्याला लिहायचं असेल तर हे 1, हे जूल आहे. आता कुलम खाली आहेत म्हणून आपण दर हे चिन्ह लिहितो आणि कुलम असं लिहितो. किंवा याला ऑर म्हणून आपण आणि एक पण पद्धत बघितलेली होती. 1 जूल कुलम आणि -1 असं पण लिहिलेलं होतं. हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं होतं. हे एकक इथं वापरलं हे जातं. आता हे जे विभवांतर आहे हे विभवांतर मोजलं जाऊ शकतं की नाही? तर विभवांतर सुद्धा मोजलं जाऊ शकतं आणि त्यासाठी जे उपकरण वापरलं जातं ते उपकरण इथं दिसते आपल्याला, ज्याला म्हटलं आता व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा उपयोग करून विभवांतर हे मोजलं जाऊ शकतं. आता हे व्होल्टमीटर पण या विद्युत मंडलामध्ये जोडलं जाऊ शकतं. हा व्होल्टमीटर विद्युत मंडलामध्ये जोडायचा असेल तर तो मात्र समांतर जोडणीमध्ये हा जोडला जातो. आणि हाही प्रश्न या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. जसा आपण मगाशी ॲमीटरचा प्रश्न बघितला तसा व्होल्टमीटरचा प्रश्न पण इथं विचारलेला होता की विभवांतर मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं. जे आपण इथं घेतलं आता व्होल्टमीटर हे उपकरण, आणि हे उपकरण कोणत्या पद्धतीनं मंडलामध्ये जोडलं जातं तर ती पद्धत म्हणजे समांतर जोडणीनं व्होल्टमीटर हे उपकरण मंडलामध्ये हे जोडलं जाऊ शकतं. त्यामुळे हे 2 प्रश्न 2 मार्कसाठी या वार्षिक परीक्षेमध्ये विचारलेले होते. आता इथं जर एकक तुम्ही घेतली तर इथं आपण मगाशी ॲम्पियर हे एकक घेतलेलं, तिथं आपण एकक घेतलं व्होल्ट हे एकक. खरं तर ही जी नावं आहेत एककांना दिलेली ही शास्त्रज्ञांची असणारी नावं आहेत. म्हणजे हे ॲम्पियर हे शास्त्रज्ञ की ज्यांनी विद्युत प्रवाहाविषयी माहिती सांगितली म्हणून त्यांच्या नावानं हे एकक इथं दिलं आहे ॲम्पियर. किंवा तिथं आपण घेतलं व्होल्टा हे शास्त्रज्ञ की ज्यांच्या नावानं व्होल्ट हे एकक तिथं वापरलं जातं. हा भाग जो इथं येतो आणि याच्याचवर आधारित ही जी आपण सूत्र बघितली त्याचवर आधारित पुढची उदाहरणं आपल्याला काही सोडवायची आहेत. तो भाग आपण घेऊया पुढच्या तासाला.